कोणतेही शुभ कार्य करण्याआधी आधी बंधू तुझं मोरया असं म्हणत श्री गणेशाला पूजण्यात येतं। असं मानलं जातं की श्री गणेशाची मनोभावे पूजा केल्याने सर्व मनोकामना बाप्पा नक्कीच पूर्ण करतो। तुम्हालाही आयुष्यात अडचणी असतील आणि कोणती मनात इच्छा असेल तर तुम्ही इच्छापूर्तीसाठी गणेश चतुर्थीला काही उपाय करू शकता। या उपायांमुळे नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते। जाणून घेऊयात इच्छापूर्तीसाठी नक्की काय करावं। शमीची पानं। श्री गणेशाला शमीची पानं अर्पण केल्याने तुमची अडलेली कामे पूर्ण होतात। त्यामुळे वारंवार प्रयत्न करूनही कामे होत नसतील तर गणेश चतुर्थीला बाप्पाला शमीची पाने अर्पण करा। तुमची अडलेली कामे नक्कीच पूर्ण होतील। शेंदूर। श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही शेंदूर अर्पण करू शकता। शेंदूर गणपतीला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे मनोवांछित फळ मिळण्यासाठी तुम्ही बाप्पाला शेंदूर अर्पण करू शकता। दुर्वा। दुर्वा बाप्पाला प्रिय आहेत, त्यामुळे इच्छित फळासाठी बाप्पाला 21 दुर्वांच्या जोडी अर्पण करायला हव्यात। बाप्पाला 21 दुर्वांच्या जोडी अर्पण केल्याने आर्थिक समस्याही सुटण्यास मदत होतं असं मानलं जातं। गुळ। गणेश चतुर्थीच्या दिवशी इच्छित फळासाठी तुम्ही बाप्पाला गुळाचा नैवेद्य दाखवू शकता। या उपायाने तुमच्यावरील आर्थिक संकट दूर होतात। मालपोवा। इच्छित फळासाठी तुम्ही गणेश चतुर्थीच्या दिवशी मालपोव्याचा नैवेद्य बाप्पासाठी अर्पण करू शकता। तुमचा जर विवाहाचा योग जुळत नसेल तर तुम्ही हा उपाय करून पाहायला हवा।